शेतकरी मित्रांनो, ही 500 लिटरचं बॅरल आहे, हे 200 लिटरचं बॅरल आहे। याच्यात आपण खपली गहू पेरणी केलेली आहे। तर आपण खपली गहूला रासायनिक खत न मारता हे मी जीवामृत देते। याच्यामध्ये गूळ, बेसन पीठ, गोमूत्र आणि शेण असं गावरान गाईचं शेण गोमूत्र देऊन याला 4 दिवस मी फक्त अशा काठीने एक दंडाने त्याला फिरवत राहतो। तर आता 6 दिवस झालेले आहेत। मी आता पाणी देते गव्हाला। त्याच्यामध्ये हे माझं बॅरल आहे। हे बॅरल आहे, याच्यामध्ये मी पाणी टाकतो आणि खाली ओळ पाडलेला आहे, इथून पाणी निघत आहे। हे पाणी निघत आहे इथून, तर पूर्ण हे पाणी बाहेर निघत असतं आणि मी त्याच्यात बादलीने पाणी टाकलेलं आहे। तर पूर्ण शेताला हे सारंगने पाणी जातं। रासायनिक खत न वापरता सेंद्रिय शेती कशी करता येईल आणि आपला सेंद्रिय खर्च कमी असतो आणि जमीन ही भुसभुशीत असते। सांगायचं तात्पर्य मी आता खपली गहू जो पेरला आहे त्याच्यामध्ये मी जवळजवळ 18 बाय 6 इंचवर गहू पेरला असता। अनुभव नसल्यामुळे मी आज एकरी फक्त 20 किलोची बॅग टाकली, तर ते विरळ जरी झाले पण त्यांना किती फुटवा आला। आणि याचं कारण जे सेंद्रिय मी वापरतोय त्याच्यामध्ये माझ्या शेतात शेणखत राहिलं, पाणी राहिलं, जमीन चांगली राहिली, परंतु त्याच्यामध्ये त्या जमिनीत जीवाणूच नाही। मी फवारणी करून रासायनिक खतं टाकून जर जीवाणू मारून टाकले तर ती जमीन करेल काय? म्हणून हे जे मी द्रावण तयार करून टाकतोय, या द्रावणातून या जमिनीला सगळे जीवाणू आपल्याला तयार होतात आणि ते शेणखत असेल, पाणी असेल, ते जीवाणू जर राहिले तर पिकाला जोम असतो। स्वयंपाक केला आहे, जेवायला बसलो आहे, पण वाढती मंडळी नाही। तसं माझ्या शेतात पाणी आहे, खत आहे, पण तिथे जीवाणू नाही, तर ते पीक काय जोम धरेल? आता याचा परिणाम काय आहे ते तुम्हाला मी पाणी देतो आहे तिथे शेतामध्ये किती फुटवे आलेले आहेत हे दाखवतो। शेतकरी बंधूंनो, हे जीवामृत पाणी आपल्या खपली गव्हाला देत आहे। आता या खपली गव्हाला जीवामृतचं पाणी देत असताना याला किती फुटवे आले आणि टू ब्रदर्स कंपनी ऑर्गॅनिक ही कंपनी माझ्याकडून या खपली गव्हाचं पूर्ण उत्पादन घेऊन जाणार आहेत आणि त्यांनी मला आजपासून मार्केटचा भावही देऊन टाकला आहे। मला 4000 रुपये क्विंटल या भावाने हा खपली गहू घेऊन जाणार आहेत आणि ऑर्गॅनिक आहेत। त्याला किती फुटवे आहेत हे तुम्हाला मोजून दाखवतो। शेतकरी बंधूंनो, आता याला आपण पाणी दिलं, हे माझं 3रं पाणी आहे। मी असा विरळ गहू पेरला आहे। आता एका गव्हाच्या दाण्याला फुटवे किती ते मोजून दाखवतो। हे बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 फुटवे आहेत। तर अजून विरळ जर केला असता तर अजून फुटवे आले असते, परंतु अनुभव नसल्यामुळे मी थोडा अजून त्याला माझ्या पद्धतीने त्याला जवळजवळ मी या जमिनीत फक्त 20 किलो बीजवाई टाकली 1 एकरला, तर याला अजून कमी बीजवाई केली असती तरी चाललं असतं। पण अनुभव हा गुरु असतो। अजून पुढच्या वर्षी आपण याचा
9 बाय 6 इंचवर दादा लाड तत्वावर आपण ही खपली गव्हाची पेरणी करणार आहेत आणि उत्पादन कसं येतं यावर्षी हा अनुभव आपण घेणार आहोत. जय जवान जय किसान.